तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की अर्णव हा पाण्याचा पाईप मस्त हवेत सोडत असतो आणि त्या पाण्याखाली भिजत असतो। तर इतक्यात त्या ठिकाणी इशू आलेली असते आणि इशू हे सगळं बघत असते। अर्णव हा मस्त पाण्यात एन्जॉय करत असतो। इशू ही आता अर्णवला लांबूनच म्हणत असते, अर्णव सर, अहो काय करताय तुम्ही, काय चाललंय तुमचं, अर्णव सर। पण अर्णव काहीच ऐकत नसतो। मग आता इशू ही अर्णवला थांबवण्यासाठी त्याच्या जवळ येते आणि मग त्याच्याकडे येऊन इशू अर्णवला विचारत असते, अर्णव सर, अहो काय चाललं आहे तुमचं, काय करताय हे तुम्ही। त्याबरोबर आता अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर, आता प्रेमात बुडून जाण्याची वेळ आली आहे। त्यावर इशू म्हणते, काय। त्यावर अर्णव म्हणतो, हो, तुझ्या मनातलं प्रेम आता तू व्यक्त करण्याची वेळ आली आहे, तुझा इरादा तर बदललेला नाही आहे ना। त्यावर इशू लगेचच हसते आणि खाली मान घालत नाही असं म्हणत लाजते। त्याबरोबर अर्णव म्हणतो, अगं मग जर इरादासुद्धा बदललेला नाही आहे तर कसली वाट बघतेस, आता तुझ्या मनातलं प्रेम, तुझ्या मनातल्या भावना व्यक्त करून टाक मिस इंदौर, योग्य वेळ आली आता, व्यक्त हो। त्याबरोबर आता इशू ही आता इकडे म्हणत असते, हो सर, आज मी ठरवलंच आहे की आज मी माझ्या मनातल्या सर्व भावना तुम्हाला सांगूनच टाकणार आहे। आज मी तुमच्याजवळ माझं मन मोकळं करणारच आहे, आज होऊन जाणार आहे मी व्यक्त तुमच्यासमोर। एवढं बोलून इशू ही लगेचच तिकडे अर्णवकडे बघायला लागते। पण तोपर्यंत अर्णव गायब झालेला असतो, कारण हा सर्व इशूचा एक भास असतो। मग इशू लगेचच आता तिच्या हातात ज्या गुलाबांच्या पाकळ्यांचं ताट असतं ते ताट हवेत उडवते आणि सगळ्या पाकळ्या अंगावरती उडवून घेते। त्यानंतर आता इकडे नमुताई ही जो बॉक्स आईने विकत आणलेला असतो तो बॉक्स घेऊन बसलेली असते। ती म्हणत असते, नाही नाही, ह्यातलं कापड तर खूपच खराब झालं आहे, हे कापड मला काढावंच लागेल आणि इथे मला हे दुसरं कवर वगैरे किंवा कापड वगैरे काहीतरी लावावं लागेल। मग नमुताई आता ते कापड काढणारच असते, इतक्या दारात वल्लरी येते। आता वल्लरी बघत असते की नम्रता कापड काढते। मग लगेचच वल्लरी घाबरते आणि नम्रताला विचारते, आत येऊ का। आता असा अचानक आत येऊ का हा प्रश्न कोणी विचारला म्हणून लगेचच आता वल्लरीकडे नमू वरती बघते। आता, अरे मामी तुम्ही, अहो विचारताय काय मामी, या ना या प्लीज, असं लगेचच नम्रती आदराने बोलते। त्याबरोबर वल्लरी आतमध्ये येते। नम्रता ही वल्लरीला म्हणते, मामी म्हणजे आज असं अचानक तुम्ही इकडे। त्याबरोबर आता वल्लरी ही आतमध्ये येते आणि बसते आणि मग ती आता नम्रताला सांगू लागते, हो ॲक्च्युली मी काय गं, तुमच्याकडे घरी आलेल्या माणसाला काही पाणी वगैरे विचारतात की नाही। त्याबरोबर नमू म्हणते, हो हो, मी लगेच घेऊन आले मामी पाणी, आणि मग ती पाणी आणायला जाते। मामी मनात विचार करते, नशीब हिने हा बॉक्स उघडण्याच्या अगोदरच मी इथे पोहोचले। आणि मग आता ती बॉक्समधून ते फोटो काढण्याचा प्रयत्न करू लागते। पण डायनिंग टेबलवरून पाणी आणायला असा कितीसा वेळ लागणार आहे। नमू लगेचच पटकन पाणी घेऊन वल्लरीकडे येते आणि मग ती वल्लरीला पाणी देते आणि म्हणत असते, हे घ्या ना मामी पाणी। आणि मी काय म्हणत होते, नाही म्हणजे तुम्ही अशा अचानक कशा काय आलात। आता मनातल्या मनात नमू म्हणत असते की वल्लरी मामी कधीच येत नाही, धड बोलतही नाही, आणि आज चक्क घरी आल्यात आणि एवढं गोडसुद्धा बोलत आहेत, नक्की काय सुरू आहे हे। त्याबरोबर मग वल्लरी म्हणते, अगं काय झालं ना, इकडे माझं रस्त्यातच एक थोडं काम होतं म्हणून मी इकडे आले होते, आणि माझी एक मैत्रीण आहे, तिला पेढे हवे आहेत तिच्या एका कार्यक्रमासाठी। तर मग उत्तम पेढे हवेत म्हटल्यावर मी म्हटलं इथेच येऊन तुम्हालाच ऑर्डर द्यावी, म्हणून मग मी इकडे आले, पेढ्यांची ऑर्डरसुद्धा देईन म्हटलं आणि तुझ्या आईबाबांनासुद्धा भेटेन म्हटलं, काय। त्यावर लगेचच नमू म्हणते, अहो मामी, तेवढ्याशा कामासाठी तुम्ही एवढ्या इथवर कशाला आलात, तुम्ही मला एक फोन जरी केला असतात ना तरी तुम्ही सांगितलं असतं, तिथे अगदी बढिया क्वालिटीचे पेढे मी पाठवून दिले असते की, उगाच तुम्ही स्वतःला त्रास कशाला करून घेतलात। त्यावर मग मामी म्हणते, का गं, मी तुमच्या घरी आलेलं तुला आवडलं नाही का। त्यावर नम्रता म्हणते, तसं नाही हो मामी, तुम्ही आलात ते एकदम बढियाच झाले। त्याबरोबर मग वल्लरी ही लगेचच म्हणत असते, बरं तुला आवडलं आहे ना, झालं मग हे काय, आई बाबा कुठे आहेत, आई बाबा दिसले नाही। त्यावर नमुताई सांगते, अहो मामी, ते काय झालं, आई
बाबांना घेऊन हॉस्पिटलला गेली आहे. बाबांची आज अपॉइंटमेंट होती ना, म्हणून मग आई बाबा दोघंही तिकडे गेलेत. त्यावर वल्लरी म्हणते आमची भेट काही होत नाही. त्याबरोबर आता लगेचच नम्रता म्हणते होईल तुमची भेटसुद्धा होईल. वल्लरी म्हणते अगं योगच येत नाही आहे ना आमच्या भेटीचा, म्हणून म्हटलं. त्यावर आता इकडे इशू ही मस्त गुलाबाच्या पाकळ्यांनी आता असा इथे पायवाट बनवायची आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा टेबलवरती सुद्धा टाकायच्या. बाकीचं सगळं डेकोरेशन झालं आहे, फक्त गुलाबांच्या पाकळ्यांचं तेवढं राहिलं आहे असा विचार करत असते. ती म्हणत असते की वाह केवढं बढिया डेकोरेशन केलं आहे मी आज काहीही झालं अगदी काहीही तरीही अर्णव सरांना माझ्या मनातल्या भावना मी सांगणारच आहे आणि आज मी त्यांना प्रपोज करणारच आहे. आज तो दिवस आलाच ज्या दिवशी मी अर्णव सरांना माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार आहे. आज सांगणार आहे मी त्यांना अर्णव सर माझं तुमच्यावर प्रेम आहे. हो माझं प्रेम आहे असं म्हणत आता इशू लाजत असते, हसत असते आणि मग ती छान आता त्या फुलांच्या पाकळ्यांचं सुद्धा डेकोरेशन करायला सुरुवात करते. आता अर्णववरती त्या वरून पाकळ्या पडाव्या यासाठी ती त्या पाकळ्या व्यवस्थित एका टोपलीत घेऊन वरती ते लावणार असते. तर इकडे आता वल्लरी ही नम्रताकडे चहा मागते. नम्रता चहा आणायला गेल्यावर वल्लरी पटकन आता तिची जी काही ती फोटोंची स्लाईड असते ती स्लाईड घेते आणि पर्समध्ये ठेवून देते. त्याबरोबर इकडे नम्रता ही लगेचच चहा घेऊन येते आणि म्हणत असते मामी हे घ्या मस्त गरम गरम भक्कड आल्याचा चहा. त्यावर वल्लरी म्हणते अरे देवा अगं नम्रता मी ज्वेलरकडनं नेकलेसची रिसिप्ट घेतली आहे आणि माझा नेकलेसच कलेक्ट करायला विसरली आहे. मी नंतर कधीतरी येईना काय चहा प्यायला, आता मी निघते. आणि मग ती तिकडनं निघते. त्याबरोबर लगेचच आता इकडे नम्रता म्हणते हो मामी पण मग पेढ्यांच्या ऑर्डरीचं काय करायचं आहे. त्याबरोबर आता वल्लरी म्हणते ते मी मैत्रिणीला विचारून सांगते गं आणि ती आता घाईघाईत तशीच तिकडनं निघून जाते. नम्रता म्हणते अशा काय या मामी, नाही म्हणजे आत्ता म्हणाल्या की पेढ्यांची ऑर्डर द्यायला आली आहे आणि आता म्हणाल्या मैत्रिणीला विचारून सांगते. मामी पण ना. तर इकडे इशूने आता छान वरती फुलं अर्णववरती पडण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था करून ठेवलेली असते आणि मग ते आता म्हणत असते अर्णव सर इकडे येणार, त्यांच्यावरती ही वरतून अशी बढिया फुलं पडणार आणि मग सरप्राईज. वाह एकदम मस्त. आता मधलं डेकोरेशनसुद्धा सगळं झालेलं आहे. आता एकदा का अर्णव सर आले की आज मी त्यांना माझ्या मनातल्या सगळ्या भावना सांगून टाकणार आहे. आज काहीही झालं अगदी काहीही तरीही मी माझ्या मनातलं सगळं अर्णव सरांसमोर व्यक्त होणारच आहे असं आता इशू ठरवत असते. त्यानंतर आता दुसरीकडे वल्लरीला ते फोटोज मिळालेले असतात. या गोष्टीचा वल्लरीला खूपच आनंद झालेला असतो. वल्लरी आता म्हणत असते की ईश्वरी तुझा आजचा अर्णवच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे. आजच्यानंतर तू कायमची अर्णवच्या आयुष्यातून आणि राजे शिर्केंच्या घरातून बाय बाय झालेली असशील. बघच आता मी काय करते ते. आणि मग ती रिक्षा पकडते आणि लगेचच घरी येते. आता वल्लरी घरी येते आणि आता ती मनात म्हणत असते ईश्वरी आता तुझं आयुष्य संपणार, आजचा तुझा ह्या घरातला शेवटचाच दिवस असणार. तर दुसरीकडे इशू म्हणत असते की आजपासून आमच्या आयुष्यातला एक नवीन चॅप्टर सुरू होणार, आमच्या आयुष्यात एक नवीन म्हणजे अध्याय सुरू होणार. त्याबरोबर आता इशू ही गुलाबांचा छान बुके टेबलावरती ठेवते आणि मग आता ती म्हणत असते वाह काय बढिया डेकोरेशन केलं आहे मी. काय राहिलं आहे, अरे कॅन्डल्स तर लावायच्या राहिल्यातच की, अजून कॅन्डल्स लावायच्या राहिल्यात, माचीस घेऊन यावं लागेल कॅन्डल्स लावायला. मग इशू माचीस आणायला जात असते. ती पुन्हा येते आणि आरशासमोर स्वतःला बघू लागते आणि आता आरशासमोर उभं राहून इशू आता म्हणत असते इशू आज काहीही झालं तरी अर्णव सरांना तुझ्या मनातलं सगळं सांगून टाका. आज मनात काहीच ठेवू नकोस, बोलून टाक आणि भराभर मोकळी हो. सांग अर्णव सरांना अर्णव सर माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, मनापासून खूप म्हणजे खूप प्रेम आहे. खरंच मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आज कुछ भी हो जाए पर मी अर्णव सरांना माझ्या मनातलं सगळं सांगणार म्हणजे सांगणार. पहले ही बहुत देर हो चुकी है असं आता इशू स्वतःशीच बडबडत असते आणि मग म्हणते ईश्वरी माचीस आणायचं आहे चल लवकर. आणि मग आता लगेचच इशू ही तिकडनं माचीस आणण्यासाठी म्हणून
खोलीच्या बाहेर येते. खोलीचं दार ती बंद करून घेते आणि आता ती खाली किचनमध्ये येते. आता खाली किचनमध्ये इशू हिला माचीस हवं असतं, त्यामुळे ती माचीस शोधायला सुरुवात करते. आता इशू किचनमध्ये माचीस शोधत असते, पण तिला काही आता माचीस सापडत नसतं. इशू माचीस शोधत असते. ती विचार करते, अरे हे भगवान, ये माचीस कहाँ गया, कब से ढूंढ रही हूँ, पण तिला काही माचीसच मिळत नसतं. तर इकडे आता खोलीत कोणच नाही आहे ही गोष्ट वल्लरी अलगद दारातून येताना बघत असते. तर इकडे इशू ही मात्र माचीस आता सगळ्या कपाटांमध्ये वगैरे शोधू लागते, पण तिला माचीस सापडत नसतं. वल्लरी ही आता अलगद स्टेअर्सजवळ येते आणि विचार करते की ईश्वरी इथे किचनमध्ये व्यस्त आहे, तोपर्यंतच मला माझं काम करून घेतलं पाहिजे. मग लगेचच आता ती अलगद दबक्या पावलांनी वरती जाते. त्याबरोबर इकडे ईश्वरी ही गॅसजवळ माचीस शोधत असते, पण तिला तिथेसुद्धा माचीस सापडत नाही. इशू विचार करते, इथेच तर ठेवतो ना आम्ही नेहमी, मग गेलं कुठे, इथेच मिळायला हवं होतं. इशू आणखीन माचीस शोधायला सुरुवात करते. त्याबरोबर आता वल्लरी वरती आलेली असते आणि वल्लरी म्हणत असते, वाह, खोली तर छान डेकोरेट केली आहे की, पण काय उपयोग आता या सगळ्याचा. आज ईश्वरी तुझा ह्या घरातला शेवटचा दिवस. कुठे ठेवू, कुठे हे फोटो, इथे नाही नको, इथे सोफ्यावर तर ते दोघंजणं बसतील ना. हां, वरतून फुलांचा वर्षाव होणार आहे ना, त्या फुलांबरोबरच येऊ देत मग हे फोटोजसुद्धा. असं म्हणत आता वल्लरी ही ते जे फोटो असतात ते ईश्वरीने वरती जी फुलं लावलेली असतात त्यामध्ये टाकायचं ठरवते. मग आता तीसुद्धा पटकन खुर्ची पायांखाली घेते आणि खुर्ची पायाखाली घेऊन आता ती लगेचच ते फोटोज त्यावरच्या मोठ्या वस्तूमध्ये ठेवून देते आणि म्हणत असते, आता छान फुलांची बरसात होणार. त्याबरोबर इकडे आता इशू ही माचीस शोधत असते. मग तिला आठवतं की या कपाटात बघायचं राहिलं. इशू ते कपाट उघडते आणि त्यामध्येच तिला माचीस सापडतं. इशू म्हणते, इथे होतं आणि मी सगळीकडे शोधत राहिले, मी पण ना. आणि मग आता इशू ही लगेचच ते माचीस घेते आणि तिकडनं वरती जायला सुरुवात करते. त्याबरोबर खोलीत वल्लरी असते आणि वल्लरी आता म्हणत असते, आता ईश्वरी नावाची ही ब्यात कायमची आमच्या घरातून जाणार, सगळं काही माझ्या मनाप्रमाणे घडणार. एवढे दिवस मी ज्या गोष्टीची वाट बघत होते, शेवटी ते मला आज पाहायला मिळणार. त्याबरोबर इशू आता स्टेअर्सवरती पोहोचलेली असते. इशू खोलीच्या जास्त जवळजवळ चाललेली असते. वल्लरीला मात्र या गोष्टीची कल्पनाच नसते आणि वल्लरी मात्र आता ईश्वरीच्या खोलीतच असते. तर त्यानंतर आता ईश्वरी येते दरवाजा उघडायला. वल्लरीसुद्धा बरोबर त्याच वेळेला दरवाजा उघडायला येते. दोघी सोबत दरवाजाला हात लावतात. इशू आता दरवाजा उघडते. वल्लरी मात्र जाऊन त्या दरवाजामागे तशीच गुपचूप लपून राहते. ईश्वरी खोलीच्या आत येते. कॅन्डल्स जाळत असते. तोपर्यंत वल्लरी संधी साधून तिकडनं पळून जाते. ईश्वरी बघते की हे भगवान, मी तर दरवाजा उघडाच ठेवला, असं म्हणत ती लगेचच जाऊन दरवाजा लावून घेते. त्यानंतर मग आता अर्णवनी यावं यासाठी ईश्वरी छान मस्त पायघड्या व्यवस्थित घालते आणि म्हणत असते, वाह बढिया, आता अर्णव सरांसाठी मस्त पायघड्याही घालून झालेल्या आहेत. प्रपोज करायचं म्हटलं तर माहोल बनवला पाहिजे आणि आत्ता मी एकदम फर्स्ट क्लास माहोल बनवला. आता अर्णव सर इथून असे येतील आणि त्यांच्यावरती ही अशी फुलांची बरसात होईल, सरप्राईज, असं म्हणत ईश्वरी चुकून ती रिबीन ओढते आणि ती रिबीन ओढल्याबरोबर आता खाली फुलांच्या पाकळ्या पडतात. इशू म्हणते, हे भगवान. त्याबरोबर आता तिला ते फोटोजसुद्धा त्या पाकळ्यांबरोबर दिसतात. ईश्वरीला प्रश्न पडतो की या पाकळ्या आणि याच्यात हे फोटोज आले कुठून. मग पाकळ्यांचं तर ठीक आहे, ईश्वरी ते फोटो उचलू लागते. आता तो फोटो ईश्वरी उचलते आणि ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्यामध्ये रमाकांत राजेशिर्के आणि तिची आई म्हणजेच सुप्रिया देसाई असते. आता ईश्वरी ते फोटो बघते आणि तिच्या पायांखालची जमीनच सरकलेली असते. तिच्या भोवतीचं सगळं घर फिरायला लागतं. ईश्वरी आता तो फोटो बघते आणि म्हणत असते, याचा अर्थ. आणि मग आता इशूला लगेचच अंजलीचे शब्द सतत आठवू लागतात. इशूला आठवतं अंजलीने तिला सांगितलं होतं की हे आमचे बाबा आहेत. अगं, आमच्या बाबांना एका बाईने नादी लावलं आणि त्यानंतर आमच्या आईबाबांचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला. आमची आई
देवाघरी गेली आणि आम्ही दोघं भावंडं रस्त्यावर आलो. अगदी सगळ्याची उद्ध्वस्ती झाली गं. हा एक जो फोटो आहे आमचा, तो शेवटचा आनंदी फोटो आहे. यामध्ये आई आहे ना, म्हणून मी हा फोटो जपून ठेवला. खरं तर चिंटूच्या मनात बाबांविषयी आजही खूप तिटकार आहे. आजही त्याला बाबांचा खूप राग आहे. अगं, त्या एका बाबांच्या चुकीमुळे आम्ही सगळे उद्ध्वस्त झालो, रस्त्यावर आलो. सगळ्याचं मातेरं झालं गं ईश्वरी. आणि त्यावेळी अंजली खूपच जास्त रडली होती आणि इशूने मात्र तेव्हा तिला सावरून घेतलं होतं. तो प्रसंग तिला आठवतो आणि ती म्हणू लागते, याचा अर्थ अर्णव सरांचे बाबा आणि माझी आई? नाही, म्हणजे अर्णव सरांच्या आईच्या मृत्यूला माझी आई जबाबदार आहे, हे कारण आहे त्यांच्या मृत्यूचं, असं म्हणत आता ईश्वरी ताबडतोब खाली वागते आणि खाली पडलेला असलेला दुसरा फोटोसुद्धा ती उचलते आणि आता ती दुसरा फोटोसुद्धा पाहत असते. त्या दरम्यान आता तिथे तिसरा फोटो असतो, तो सुद्धा ईश्वरी उचलते आणि तो तिसरा फोटोसुद्धा ईश्वरी पाहत असते. ईश्वरी म्हणत असते, याचा अर्थ अर्णव सरांच्या आईच्या मृत्यूला माझी आई जबाबदार आहे. माझ्या आईमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. आता ईश्वरीला कळत नसतं की काय करू आणि काय बोलू. ईश्वरी ही पूर्णपणे खचून गेलेली असते, हरून गेलेली असते. ती आता म्हणजे उभी असते, तिच्या डोळ्यांजवळ पाणी आलेलं असतं. इतक्यात अर्णव हा घरी आलेला असतो. अर्णव गाडीतून उतरतो तर त्याच्या हाताला ग्रीस लागलेलं असतं. अर्णव विचार करतो, अरे माझ्या हाताना गाडीत ग्रीस कुठून आलं? इट्स ओके, चल. आणि मग आता अर्णव हा तो ग्रीसचा खराब हात घेऊन तसाच घरात येतो आणि आता तो वरती ईश्वरीच्या आणि त्याच्या रूमकडे चाललेला असतो. तर वल्लरी ही मात्र तिथेच लपलेली असते आणि अर्णव घरी आलेला आहे ही गोष्टसुद्धा आता ती लांबूनच बघते. आता अर्णव हा अगदी आनंदाने पटापट वरती चाललेला असतो, ही गोष्ट वल्लरी बघत असते. तर अर्णव हा पटापट वरती चाललेला असतो. वल्लरी आता अर्णवला वरती जाताना बघते आणि आता ती मनातल्या मनात म्हणायला लागते, जा अर्णव जा, लवकर जा. अर्णव खरोखरच आता आणखीनच पटापट वरती येत असतो. तर आता इकडे वल्लरी म्हणत असते, वा वल्लरी वा, शेवटी तुला त्या मिडल क्लास लोअर क्लास ईश्वरीला घराबाहेर काढायचं होतं आणि तू ते जमवलंसच. आता त्या मुलीला कायमचं ह्या घराबाहेर काढणार अर्णव. पुढच्या 2 मिनिटात इतके दिवसांपासून मला जे दृश्य पाहायचं होतं ते मला पाहायला मिळणार आणि ईश्वरी या घरातनं कायम बाहेर जाणार नाही, तर अर्णव तिला घराबाहेर अगदी धक्के मारून काढणार. वा वल्लरी, तुला जे करायचं होतं शेवटी तू ते करून दाखवलंसच. शेवटी वल्लरी, तू वल्लरी आहेस. तुला जे हवं आहे ते तू करतेस आणि मिळवतेस सुद्धा नेहमीच. आता माझी इच्छा आणि माझं स्वप्न दोन्ही पूर्ण होणार. वा. पुढच्या 2 मिनिटांच्या आत आता अर्णव त्या ईश्वरीला फरफटत खेचत राजे शिर्केंच्या घरातून कायमची बाहेर काढणार आणि त्या ईश्वरीची लायकी तिला समजणार. त्याबरोबर इकडे अर्णव हा आता खोलीचं दार उघडतो आणि दरवाज्यात उभं राहून ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर, काय सरप्राईज आहे, आलोय मी. आता ईशू मात्र काहीच बोलत नसते, ती गप्प उभी असते. आता ती पटकन ते फोटोज स्वतःच्या पदराजवळ लपवते. अर्णव मागून म्हणत असतो, मिस इंदौर, तुझ्याशी बोलतोय मी. अगं आलो की मी, तू तिकडे अशी स्तब्ध का उभी आहेस? पण ईशू ही मात्र काहीही बोलत नसते. ईशूच्या डोळ्यामध्ये पाणी दाटून आलेलं असतं. त्यानंतर मग ईशू अर्णवला सांगू लागते, अर्णव सर, तुम्हाला नाही माहिती आहे. त्यावर अर्णव म्हणतो, काय झालं? आणि मला काय नाही माहीत आहे, काय झालं आहे बोल ना. त्यावर ईशू म्हणते, सर तुम्हाला हेच माहीत नाही आहे की. आता अर्णव म्हणतो, हां पुढे तर बोल. इतक्यात ईशूला घेरी येते आणि ईशू खाली कोसळते. आता अर्णव ओरडत असतो, मिस इंदौर काय झालं तुला? मिस इंदौर. पण ईशूला काही शुद्ध येत नाही. त्यानंतर डॉक्टरांना बोलवलं जातं. डॉक्टर अर्णवला सांगतात, मी आत्ता यांना एक इंजेक्शन तर दिलेलं आहे, पण तुम्ही सगळे जरा काळजी घ्या, आजची रात्र जपा त्यांना. त्यावर अर्णव होकार देतो. त्याबरोबर
आता अर्णव हा रात्री ईश्वरीला ताप आहे का हे चेक करत असतो आणि तो आता म्हणत असतो, मिसिंदौर काय झालं तुला असं अचानक? हे बघ, तुला जो काही त्रास असेल तो तू मला दे आणि तू लवकर बरी हो. मी तुला या अवस्थेत नाही बघू शकत. अर्णव आता गणूबाप्पाजवळ सुद्धा येतो आणि ईश्वरीला बरं वाटू देत अशी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.